लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. महिलांना मिळणार आता दुप्पट पैसे. महिलांना दुप्पट पैसे मिळणार. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर. दुप्पट पैसे आता महिलांच्या खात्यावरती नवीन वर्ष सुरू होताच येणार. बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. 1 जानेवारीपासून बहिणींसाठी 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या 4 नियमांपैकी कुठल्याही एका नियमामध्ये बसल्या तर तुम्हाला देखील या ठिकाणी दुप्पट पैसा मिळणार आहे आणि येथून पुढे ज्या 2 नवीन योजना येणार आहेत त्यांचा देखील फायदा तुम्हाला या 4 नियमांमुळे होणार आहे. आता महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला आणि बहिणींसाठी 4 नियम लागू केले. हे नियम आनंदाचे नियम आहेत. सर्वात पहिला जो नियम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळायचा जो त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. दुसऱ्या नियमाअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठीचा हा दुसरा नियम असणार आहे. तिसऱ्या नियमांमध्ये तुम्हाला आता वाट पाहावी लागणार नाहीये. जबरदस्त आणि डबल पैसे मिळणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा आणि तिसरा नियम असणार आहे. तर चौथा जो नियम आहे तो सर्वात मोठा आनंदाचा असणार आहे. आता संक्रांतीसाठीचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि कशा प्रकारे या 4 नियमांची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे, तुम्ही या नियमांच्या पात्रतेत बसण्यासाठी काय करायचे आहे, सर्वात आधी आपण हे पाहणार आहोत. नियमांबद्दल पूर्णपणे जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला डबल होणार आहे. कशा पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीने या नियमांमध्ये तुम्ही बसू शकता आणि या ठिकाणी डबल योजनांचा लाभ घेऊ शकतात, याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण पहिला नियम. या नियमामुळे कसा फायदा होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत डिसेंबरच्या हप्त्याचे 28 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पैसे वाटप झाले आहेत. फक्त 8 जिल्हे बाकी आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच येऊ शकतात. कारण की 1,500 रुपये प्रमाणे हे पैसे बहिणींना आलेले आहेत. 28 जिल्ह्यात हे वाटप झाले आहे. पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली ज्यामुळे महिलांना खूप आनंद झालेला आहे. या 4 नियमांमध्ये ज्या महिला बसतील त्यांना दुप्पट पैसे मिळणार आहेत. आता पहा, महिलांना या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाहीये. पहिला जो नियम आहे तो महिलांची वाट पाहणे संपवणार आहे. महिलांची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे. पहिला नियम या ठिकाणी सांगतो की आता पूर्वी जसे तुम्हाला वाट पाहावी लागायची डिसेंबरचा हप्ता, आता लक्षपूर्वक ऐका. पहिला जो नियम आहे या नियमाची अशी असणार आहे की महिलांना वाट पाहावी लागायची की आता जसा डिसेंबरचा हप्ता पार डिसेंबर महिन्याच्या शेवटी देण्यात आला तसाच सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांना शेवटी देण्यात आला. तोपर्यंत महिलांना या ठिकाणी वाट पाहावी लागत होती. आता इथून पुढे वाट पाहावी लागणार नाहीये. 1 जानेवारीलाच तुम्हाला खात्यामध्ये पैसे येणार. तसेच पुढचे हप्ते देखील 1 फेब्रुवारी 1 मार्च म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत. आणि तिथून पुढे काही महिन्यात तुम्हाला हे पैसे 2100 रुपये प्रमाणे देखील मिळणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला नियम हा असणार आहे. या ठिकाणी पहिल्या नियमाअंतर्गत महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. पहिल्या तारखेलाच या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला नियम आनंदाचा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 तारखेच्या दरम्यान पैसे महिलांना मिळणार आहेत. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की महिलांना अगोदर हप्त्यासाठी वाट पाहावी लागायची. आता वाट पाहण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला नियम होता आणि इथून पुढचे 3 नियम अतिशय आनंदाचे असणार आहेत. दुसरा नियम ऐकून तर तुम्ही आनंदाने नाचायला लागाल. कारण की दुसऱ्या नियमामध्ये काय आहे की भरपूर महिलांना अजून गॅसचे पैसे आलेले नाहीत. काहींना पैसे कमी आले आहेत तर काहींना काहीच आलेले नाही. तर काही महिलांना या ठिकाणी 9,000 रुपये यायचे होते तर त्यात त्यांना कमी पैसे आलेत. म्हणजेच त्यांना 1-2 हप्ता हा कमी आलेला आहे. काहींचा फॉर्म भरायचा बाकी आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र असून देखील बऱ्याचशा महिलांना अजून फॉर्म भरता आलेला नाहीये. त्यांच्यासाठी खूप आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. टोटल 4 नियमांबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतोय. त्यापैकी पहिला नियम आपण पाहिला ज्यात महिलांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे. आता दुसरा जो काही नियम आहे तो निर्णय आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ काही महिलांना मिळत नाही. काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले. काही महिलांना आतापर्यंत कमी पैसे आले. काही महिलांना गॅसचे पैसे आले नाहीत. काही महिलांना 1,500 रुपये आले. काही महिलांना 4,500 रुपयेच आले आहेत. काहींना 3,000 रुपये आले. टोटल 9,000 रुपये प्लस या ठिकाणी गॅसचे पैसे, असे पैसे या ठिकाणी महिलांना यायचे होते. परंतु बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी कमी पैसे आले. खूप कमी महिलांना या ठिकाणी सर्व पैसे आलेले आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 9,000 आणि गॅसचे पैसे देखील आलेले आहेत. परंतु त्यापैकी ज्यांना कमी पैसे आलेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दुसऱ्या नियमाअंतर्गत देण्यात आलेली आहे.
तसेच तिसऱ्या नियमांमध्ये 10 ते 15,000 रुपये मिळणार आहेत आणि चौथ्या नियमाअंतर्गत तुम्हाला संक्रांतीचे 3,000 रुपये गिफ्ट मिळणार आहे. कसे मिळणार आहे पण त्याआधी दुसऱ्या नियमाविषयी या ठिकाणी माहिती घेऊया. तर नवीन फॉर्म सुरू होणार आहेत. नवीन वर्षात लवकरच ज्या महिलांनी अजून फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी नवीन अर्ज सुरू होणार आहेत. ज्या महिलांनी अजून फॉर्मच भरला नाही, ज्यांना गॅसचे पैसे आलेले नाहीत, ज्यांना पैसे कमी आलेले आहेत, ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत, तर अशा महिलांसाठी नवीन वर्षामध्ये एक नवीन पोर्टल सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्यात तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता, फॉर्म रिसबमिट करू शकता. काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत, त्यांना अजून अप्रुव्हलचा मेसेज हा आलेला नाहीये. काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत. तर अशा महिलांसाठी दुसऱ्या नियमाअंतर्गत आनंदाची बातमी असणार आहे की तुम्हाला आता हे सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून नवीन पोर्टल हे सुरू करण्यात येणार आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व कामे आरामात करू शकणार आहात. तुमचे कागदपत्रांची पूर्तता तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. जसे पण या ठिकाणी पोर्टल सुरू होईल त्या ठिकाणी तुमचे पेंडिंग कामे तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा नियम हा अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे. आता या ठिकाणी तिसरा जो काही नियम आहे तो खूपच आनंदाचा असणार आहे. खास महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता महिलांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा देण्यासाठी प्राधान्य हे देण्यात येणार आहे. जसे की या ठिकाणी पिठाची गिरणी, भांडी संच योजना, शिलाई मशीन इत्यादी प्रकारचा लाभ या ठिकाणी आता महिलांना तात्काळ मिळणार आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, त्यांना या इतर योजनांमध्ये देखील प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी महिलांना या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून आपली नोंदणी ही करावी लागणार आहे. याची नोंदणी तुम्ही बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती जाऊन अगदी मोफत करू शकतात. फक्त 1 रुपया भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमची नोंदणी आरामात करू शकतात आणि नोंदणी झाल्यानंतर अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी तिसरा नियम हा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता चौथा आणि शेवटचा जो काही नियम आहे तो अत्यंत आनंदाचा असणार आहे आणि तो म्हणजे महिलांना आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. आचारसंहिता लागल्याच्या पूर्वी बऱ्याच महिलांना या योजनेअंतर्गत देखील 830 रुपये एका सिलेंडरसाठी अनुदान हे मिळाले होते. पण तरी देखील बऱ्याचशा महिलांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. अजूनही बऱ्याचशा महिला या योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना एका सिलेंडरचे देखील पैसे हे आलेले नाहीत. तर आता अशा महिलांना देखील आनंदाची बातमी असणार आहे. आता त्यांना देखील पैसे येणार आहेत, कारण की आता नवीन सरकार देखील स्थापन झाले आहे आणि खाते वाटपाचे जे काही काम होते ते देखील झालेले आहे. त्यामुळे आता पूर्वी सुरू केलेल्या योजनांचे पैसे देखील महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे. त्यापैकी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे नुकतेच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील आता महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळायला सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो महिलांसाठी आता 4 महत्त्वाचे नियम आहेत, ज्यामुळे महिलांना आता लवकरच सर्वच योजनांचे पैसे हे मिळणार आहेत. त्याचप्रकारे भविष्यात देखील महिलांना प्रत्येक योजनेसाठी प्राधान्य हे राहणार आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याबाबत माहिती होईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.